नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत एका सुंदर अशा महलामध्ये. त्याचं नाव आहे आगा खान. आगा खान पॅलेस हे पुणे येथे स्थित आहे. आगा खान हे निजारी इस्माइली प्रकारच्या इस्लामी पंथाचे 48वे इमाम होते. त्यांना मानणारे त्यांच्या इस्लामी पंथाचे लाखो लोक इराण ते भारत असे बऱ्याच भागात पसरलेले होते. आगा खान पॅलेस हे नाव ऐकलं की आपल्या नजरेसमोर येतात ते महात्मा गांधी. 1942च्या चळवळीच्या वेळेस महात्मा गांधी, त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी, त्यांचे सहाय्यक महादेव देसाई आणि सरोजिनी नायडू यांना आगा खान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवले होते. त्यामुळे पेशवाईनंतर प्रथमच पुणे हे राष्ट्रीय राजकारणाचे महत्त्वाचे केंद्र बनले होते. अनेक नेते, इंग्रज अधिकारी, पत्रकार गांधीजींना येथे भेटायला येत असत. आगा खान हे निजारी इस्माइली प्रकारच्या इस्लामी पंथाचे 48वे इमाम होते. त्यांना मानणारे त्यांच्या इस्लामी पंथाचे लाखो लोक इराण ते भारत असे बऱ्याच भागात पसरलेले होते. या आगा खान यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1877ला लाहोर येथे झाला. त्यांचे इस्लामी आणि आधुनिक असे शिक्षण पूर्ण झालेले होते. पण वयाच्या 8व्या वर्षी वडील गेल्यामुळे इमाम होण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांनी इस्लामच्या त्यांच्या पंथासाठी खूप कामं करून ठेवले आहेत. 1892च्या दुष्काळामध्ये त्यांनी हजारो लोकांना तयार अन्न तसेच धान्य वाटप केले होते. 6 महिने हे वाटप चालू होते. आगा खान पॅलेसचे बांधकाम दुष्काळात लोकांना काम मिळावे या हेतूने केले आहे. 19 एकर जागेवर आगा खान पॅलेस हा बांधलेला आहे. 3 मजली बांधकामावर युरोपियन आणि पर्शियन बांधकाम शैलीचा प्रभाव दिसतो. करीम आगा खान या आगा खान तृतीय यांच्या मुलाने 1969मध्ये आगा खान पॅलेस सरकारला सुपूर्द केले आणि 2003मध्ये भारत सरकारने या पॅलेसला राष्ट्रीय स्मारक हा दर्जा दिला. महात्मा गांधी नजरकैदेत असताना आधी 15 ऑगस्ट 1942 रोजी त्यांचे सहाय्यक महादेव देसाई यांचे निधन झाले. आणि नंतर 22 फेब्रुवारी 1944 रोजी महात्मा गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे निधन झाले. या दोघांच्या समाधी इथेच बाजूच्या अंगणामध्ये आहेत. त्यांच्याजवळच गांधीजींच्या मृत्यूनंतर त्यांची अस्थिरक्षा सुद्धा पुरलेली आहे. आज या आगा खान पॅलेसमध्ये गांधीजींच्या इथल्या वास्तव्यावर आधारित आणि इतर चळवळींवर माहितीपूर्ण असे प्रदर्शन ठेवलेले आहे. फोटो, माहिती आणि फिल्म असे 6 दालनाचे प्रदर्शन आहे. तिथे जाऊन काय पाहाल बरं? भव्य बांधकाम असलेले आगा खान पॅलेस, त्याच्यावर असलेला पर्शियन आणि युरोपियन बांधकामाचा प्रभाव, 6 दालनांमध्ये असलेले गांधीजींविषयी प्रदर्शन, त्याच्यामध्ये काही मूर्तिरूपात प्रसंग आहेत, तसेच एक रेकॉर्डेड आवाजातलं निवेदन आणि एक फिल्म याचं प्रदर्शनसुद्धा आहे. कस्तुरबा गांधी आणि गांधीजींचे सहाय्यक महादेव देसाई यांची समाधीसुद्धा आहे. बरं, तिथे कसे पोचाल? पुण्यातून नगर रस्त्यावर गेल्यावर आगा खान पॅलेस प्रसिद्ध आहे. तिथे MP बसने किंवा स्वतःच्या वाहनाने जाता येतं. चला तर बघूया मग.